बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. या येवल्यामध्ये एक अतिशय आपला एक महत्वाकांक्षी प्रकल्प आपण अनेक दिवस आपल्या मनामध्ये होता. शिवसृष्टी आपण इथे निर्माण करूया. फक्त पुतळा नको तर त्याच्याबरोबर इतिहास सुद्धा आपण मांडूया. आणि त्याप्रमाणे आपण जो आहे तो वाक्तृ आता पाहिला आपण. त्याच्यामध्ये महाराज बसलेले आहेत, परंतु महाराजांबरोबर काम करणारे, स्वराज्यासाठी प्राणाची पर्वा न करणारे, स्वतःला झोकून देणारे, जसे तानाजी मालुसरे असतील, तानाजी आंग्रे असतील, शिवा काशीद असेल, मदारी मेहतर असेल, बाजीप्रभू देशपांडे असतील, असे अनेक त्या सगळ्यांचे जे आहे ते कसे दिसत होते ते शोधून काढून त्यांचा इतिहास जो आहे यांनी कुठे कुठे पराक्रम गाजवला तो सगळा इतिहास आपण इथं मांडणार आहोत. छत्रपती यशस्वी झाले त्याच्या पाठीमागे सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक होते. हा इतिहास आपण इथे मांडणार आहोत. असं वाटलं पाहिजे प्रत्येकाला की आपण जाऊन पाहिलं पाहिजे, अर्धा एक तास तरी इथे घालवलं पाहिजे आणि काय इतिहास आहे तो पाहिला पाहिजे. दादा हे मगाशी सांगितल्याप्रमाणे ऐतिहासिक शहर आहे, धार्मिक औद्योगिक दृष्ट्या सुद्धा महत्वाचं आहे. पैठणी सगळ्या कल्पनाचं आहे. सगळी भारतामध्ये भारताच्या बाहेर प्रसिद्ध आहे. तात्या टोपे सेनापती तात्या टोपेंचं हे जन्मगाव, त्यांचं स्मारक सुद्धा, त्यांचा पुतळा आपण पूर्ण उभा केला आणि आता आणखी मोठं जे आहे त्यांचं स्मारक आपण उभं करतो. त्या मुक्तीभूमीवर हिंदू धर्मामध्ये फार अन्याय होतो आमच्या दलितांवर, पण हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा करून ज्यांनी हिंदुस्थानचा धर्म बौद्ध धर्म स्वीकारला आणि करोडो लोकांना दीक्षा दिली, ती घोषणा त्या मुक्तीभूमीवर केली. तिथं आज आपण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, भगवान गौतम बुद्धाचा 22 फुटाचा पुतळा असेल, स्तूप आहे आणि एवढं सगळं करून आणखीन 15 कोटी रुपयाचं काम आपण तिथे आता सुरू केलेलं आहे. जिथे लोक येतील, अभ्यास करतील, PhD करतील आणि ह्या समतेवर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि सगळ्यांनी जे आहे या सगळ्या लोकांचा अभ्यास करण्याकरता आपण त्या ठिकाणी व्यवस्था करणार आहोत. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांची सुद्धा आपण काही स्मारकं केलेली आहेत. अहिल्याबाई होळकरांचं नाव आपण एक घाट तयार करून त्यांना दिलेला आहे. अनकाई किल्ला प्रसिद्ध इथं आहे. वन पर्यटनाचा जो आहे राजापूर, मंदापूर, अनेक कित्येक हजार त्या ठिकाणी हरणं आहेत. कोटमगावचं जगदंबा मंदिर, विठ्ठल मंदिर, बोगटे येथील कालभैरव मंदिर, नागेश्वर, अनेक प्रसिद्ध ठिकाणी इथं आहेत. आणि अशा या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आपण आखलेला आहे. याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराजांच्या आयुष्यावरील ठळक घडामोडी, त्यांचा पूर्ण पुतळा, सेनापतीची चित्रशिल्प भित्तीपत्रे, ऑडिओ व्हिडिओ हॉल, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, पुस्तक, साहित्य विक्री केंद्र, माहिती केंद्र, कार्यालय, किल्ले स्वरूपाचे प्रवेशद्वार, त्या दृष्टीनं सगळी वाहनतळ वगैरे मांडणी, शिवसृष्टी आवारामध्ये उद्यान, कारंजे, स्वच्छतागृह, उपहारगृह, बाह्य विद्युतीकरण, पाणी पुरवठा, जल मलनिस्सारण, हे सगळं काम जे आहे इथे आपण करणार आहोत. मगाशी सांगितलं अनेक कामं आपण केली इथे, त्याचा मी परत एकदा काही पुनरुच्चार करत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या दादा लवकर जाणार आहेत म्हणून मी अधिक वेळ घेत नाही आणि माझं भाषण थोडंसं आवडतं घेणार आहे. एक गोष्ट आता महाराजांच्या संदर्भामध्ये काल सुद्धा जे आहे औरंगाबादला राज ठाकरे यांनी सांगितलं की लोकमान्य टिळकांनी जे आहे रायगडवर समाधी बांधली. मला कळलं नाही काय कालची मीटिंग त्यांची कसली होती हेच मला काय कळलं नाही. म्हणजे पुरंदरे रामदास स्वामी टिळक यांना जे आहे मोठं करायचं आणि शरद पवार जातीय
वादी आहेत हे सांगायचं, याच्यावरच सगळा वेळ गेला. ते म्हणतात की तुम्ही शिवाजी महाराजांचा उल्लेख काय करत नाही. शिवाजी महाराजांचा आमच्या हृदयामध्ये आहे, त्यांचा उल्लेख आम्ही नेहमी करतो. आणि आज सुद्धा आपण कार्यक्रम का एक दिवसाचा नाही, कित्येक वर्षापासून आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतो. पण मला राज ठाकरेंना विचारायचं आहे, छत्रपतींचं नाव आम्ही सगळ्यांच घेतो, पण तुम्हाला महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तुम्ही कधीच का घेत नाही? काय अलर्जी आहे का तुम्हाला? आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्ही स्वतःला विचारा की या महापुरुषांची युगपुरुष आहेत. छत्रपती सारखेच त्यांनी, छत्रपतींनी या देशातील पहिली राज्यक्रांती केली, पण त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांनी समाज क्रांती, सामाजिक क्रांती या देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात राज्यक्रांती आणि सामाजिक क्रांती दोन्ही श्रेष्ठ. शिवाजी महाराज तर सर्वश्रेष्ठ, त्यांच्याबद्दल काय सांगायचं. पण तुम्ही त्यांचं नाव घेत नाही. त्यांचं नाव फक्त जे आहे राज्यामध्ये टेन्शन वाढवण्यासाठी तुम्ही घेतलं, ताणतणाव वाढवण्यासाठी, काय कारण नसतं. हिंदू मुसलमान अमुक तमुक हे ते आमचे संभाजी भिडे उर्फ मनोहर भिडे, खरं नाव तिथं मनोहर भिडे, सायकल चालवताना पडले आणि त्यांचा खुबा मोडला. जन्मभर यांनी मुस्लिम द्वेष वाढवला आणि त्यांचं ऑपरेशन कुणी केलं? त्यांचं ऑपरेशन केलं डॉक्टर रियाज उमर मुजावर. डॉक्टर रियाज उमर मुजावर या मुस्लिम डॉक्टरांनी त्यांचं ऑपरेशन केलं. आणि त्या पुढचं सांगतो, या डॉक्टरांना नेल्सन मंडेला हे जागतिक दर्जाचं पारितोषिक मुंबईमध्ये हा समारंभ आखला असताना ते तिकडे गेले नाही आणि संभाजी भिडे उर्फ मनोहर भिडे यांचं ऑपरेशन त्यांनी केलं. भिडे साहेब, याच्यावरून तरी तुम्हाला कळलं पाहिजे की माणुसकीच्या पुढे कुठलाही धर्म नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं, कुणाचा द्वेष केला नाही, सगळ्यांना बरोबर घेतलं. मुस्लिम त्याच्यावर किती मुस्लिम होते? अहो, रायगड मध्ये ज्या वेळेला जगदीश्वराचं मंदिर बांधलं तर जिजामाता म्हणाला की शोभा, आपल्या मुसलमान सैनिकांचं काय? महाराजांनी स्वतःच्या महालाच्या समोर मस्जिद बांधली. अफजल खानाचा वध केला, पण त्या अफजल खानाचा वध झाल्यानंतर त्याची कबर सुद्धा महाराजांनी बांधली आणि त्याला जे आहे त्याचा जे काही खर्च जो आहे तो करण्यासाठी जमीन बांधून दिली. हे सगळं आपण ते पाहिलेलं आहे. सगळे लोक महाराजांच्या बरोबर काम करणारे मुस्लिम 13 त्यांच्याकडे जे 13 मुस्लिम हे सेनापती मदारी मेहता, ज्या वेळेला तिकडे औरंगजेबाने त्यांना तुरुंगात टाकलं त्यावेळेला मदारी मेहता त्यांच्या अंथरुणावर झोपले आणि त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही जा. आता सरळच होतं की महाराज गेल्यानंतर हे मदारी मेहतर सापडल्यानंतर यांचा मुर्दा पडणारच. घाबरले नाहीत आणि त्यांनी ते तिथे राहिले. महाराजही सटकले आणि मदारी मेहतारी सटकले. महाराजांनी त्यांना विचारलं, मदारी तुला काय पाहिजे? मला काही नको, फक्त मी मरेपर्यंत तुमच्या सिंहासनाची जी आहे साफसफाई पूजा करण्याचं काम माझ्याकडे राहील, दुसरं कोणी करणार नाही. अरे किती मोठे लोक होते हे. आणि तुम्ही त्यातला इतिहास लोकांना सांगता आहात, सांगण्यासारखं खूप आहे. महाराष्ट्राच्या बाहेरच्या कवींनी सुद्धा, तामिळ असतील सुब्रमण्यम भारती, तेलुगूमध्ये कुमारराजू, व्यंकट लक्ष्मणराव, बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर, गुजरातमध्ये झवेरदास मेघानी, हिंदीमध्ये केदारनाथ मिश्र, सगळ्यांनी जे आहे महाराजांचं सगळं गुणगान जे आहे गायलेलं आहे. महाराजांच्या अंगरक्षकामध्ये म्हणजे बॉडीगार्ड, आता मला सांगा बॉडीगार्ड म्हणजे सतत बरोबर राहणार 3 मुसलमान सरदार होते. सरदार नूर खान, इब्राहिम आणि सुलतान ही त्यांची नावं. नौसेनेचा धुरा होती ती सिद्धी संबल. गुप्तहेर प्रकरणाचे प्रमुख मौलाना हैदर अली,
कुठे जर कुराणाची प्रत मिळाली तर आदराने ती जवळ घ्या आणि ती आदराने परत करा, अपमान करू नका, महाराजांचं हे सांगणं. अशा ह्या महाराजांबद्दल जे आहे, कारण ते म्हणाले की हे सगळं जे आहे हे टिळकांनी बांधलं. खरी वस्तुस्थिती काय आहे? महाराजांचा निधन जे आहे 3 एप्रिल 1680 ला रायगड किल्ल्यावर महाराजांचं निधन झालं आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिथे समाधी बांधण्यात आली. संभाजी महाराजांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं. संभाजी महाराजांनंतर मोगलांकडे किल्ला गेला, नाव पण बदलले इस्लामगड. 1690 1733 किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. नंतर 1733 ला पेशव्यांनी तो जिंकला. 1733 पासून 1818 पर्यंत समाधीचा उल्लेख कुठेही सापडत नाही. 10 मे 1818 मध्ये इंग्रज कर्नल फॉर्थरने तो ताब्यात घेतला किल्ला. एक कुलाबा गॅजेट आहे, त्याच्यामध्ये हे सगळा इतिहास नमूद आहे. पेशवांनी सुद्धा दुर्लक्ष केलं आणि मग महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 1869 साली समाधी शोधली महाराजांची. ती फुलं सुद्धा तिथल्या पुजाऱ्याने त्याने बघितल्यानंतर तोडून लावली होती. पुन्हा पुन्हा जाऊन महात्मा फुल्यांनी समाधीचं तिथे पूजा केली. त्यावेळेला लोकमान्य टिळक 13 वर्षाचे होते. पुढे जेम्स डगलस हा इंग्रज अधिकारी गेला, त्याने सुद्धा त्याचा उल्लेख सुद्धा दिनबंधू या वर्तमानपत्रामध्ये आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडवरचं हे भव्य स्मारक समाधी जीर्णोद्धार व्हावा म्हणून छत्रपती शाहू महाराजांचे वडील आबासाहेब घाडगे यांनी इच्छा व्यक्त केली आणि ते झाल्यानंतर ताबडतोब टिळकांनी हिंदू महासभेची सभा बोलवली आणि आम्ही शिवाजी महाराजांची समाधी लोकवर्गणीतून बांधणार असं जाहीर केलं. शाहू महाराजांनी आणि त्यांनी तो निधी जमा केला. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी आयुष्यभर निधी गोळा केला. हिंदुस्थान मधून निधी गोळा केला. शाहू महाराजांनी सुद्धा त्याच्यामध्ये भरघोस मदत केली. एक खडा सुद्धा लोकमान्य टिळकांनी त्या समाधीसाठी लावला नाही. नंतर 1922-26 ला इंग्रजांच्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी टिळकांच्या स्मारक समितीला पत्र दिल्याने विचारलं की तो फंड काय झाला आणि मग सांगण्यात आलं की तो फंड ज्या बँकेत ठेवला होता ती बँक बुडाली. मग कधी हे झालं? शेवटी मग जे आहे नंतर होळकर वगैरे सगळी मंडळी एकत्र आली. 1926च्या नंतर मग जे आहे ह्या सर्व मंडळीने पुन्हा एकदा हे सगळं समाधीचं जे आहे बांधकाम केलं. माझं सांगणं काय आहे की लोकमान्य टिळक त्यांचं स्वातंत्र्याची लढाई हे आम्हाला मान्यच आहे, उच्च आहे, परंतु खोटा इतिहास तुम्ही लोकांना सांगू नका. दिल्लीमध्ये सुद्धा इतिहास लपवण्याचं काम सुरू आहे. पुढे पुढे तर पंडित जवाहरलाल नेहरू जन्माला आले होते की नाही, इंदिरा गांधी जन्माला आले होते की नाही असा सुद्धा प्रश्न पडेल. अशा रीतीचं सगळं काम चालू आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये जे काम ज्यांनी केलं ते त्यांच्याच नावावर केलं पाहिजे. आणि हा इतिहास सगळं जे आहे शिवाजी विद्यापीठाच्या जवळ सुद्धा आहे, अनेकांच्या ज्या आहे लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे. आणि कशासाठी तुम्ही करता? फक्त पवार साहेबांवर टीका करण्यासाठी? आणि आमचे सगळे लोक म्हणतातच आहे भांडणं मारा लढाई तुम्हाला लावायच्या. प्रश्न आज जो आहे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा कर्जाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर दादाने सोडवला, पण तरी सुद्धा काही अजून अडचणी आहेत. बेरोजगारीचा प्रश्न किती मोठा आहे. कारण आता आला 2 वर्ष जे आहे सगळं बंद पडलं होतं तर पुन्हा येतो की काय
अशी परिस्थिती आहे. आणि हे सगळे जे आहेत विषय समोर असताना महागाईचा प्रश्न किती मोठा, पेट्रोल डिझेल कुठे गेलेला आहे, ते गेलं म्हणून खतं पण वाढली, अडचणी एवढ्या हजार निर्माण झाल्या. त्या अडचणीवर पांघरून टाकण्यासाठी तुम्ही असले नको ते इश्यूज जे आहेत बाहेर काढता, कधी भोंगा काढाल, कधी लोकमान्य टिळक काढाल आणि त्यातून जे आहे आपण नको नको ते भाष्य तुम्ही करता आहात. महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करू नका. राज्य सत्तेवर गादीवर एखादा बादशाह बसला, मुघल लोकांचा जे आहे तो इतिहास आहे, मुघलांचा इतिहास, की तो स्वतःचा बाप असला तरी त्याला अरेस्ट, स्वतःचा भाऊ असला तरी त्याच्यावर चाल करून जा, राज्य करून द्यायचं नाही. महाराष्ट्राचा तो इतिहास नाही. राजसाहेब उद्धवजी ठाकरे उत्तम रीतीनं ह्या राज्याची धुरा सांभाळत असताना असा मनाचा कोतेपणा दाखवू नका. विचारांनी लढा, परंतु फक्त जे आहे त्यांना अडचणीत आणण्यासाठी दंगे माजवण्याचं काम आपण करू नका. चांगलं राज्य ते करतात त्यांना करू द्या. महाराष्ट्राचा हाच इतिहास आहे आणि हा इतिहास इथे आपण मांडणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थोडासा बदल या ठिकाणी शिवसृष्टीची वास्तुविशारद श्रीमती वैशाली सारंग पाटील यांचा सन्मान दादांच्या हस्ते आणि नंदर साहेबांच्या हस्ते होईल. ज्या वास्तू या ठिकाणी निर्माण करणार आहेत शिवसृष्टीच्या वास्तुविशारद श्रीमती वैशाली सारंग पाटील याही एवढ्याच भूषण आहेत. एकदा जोरदार टाळ्या देऊया. आणि त्यानंतर रोखोत दादा आपले विचार ऐकण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या राज्याचे मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी नरेंद्र दराडे, किशोर दराडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, माजी आमदार मारुतीराव पवार, कल्याणराव पाटील, अंबादासजी बनकर, वसंतराव पवार, जयदत्तजी होळकर, संभाजीराव पवार, राधाकिशन सोनवणे, मायावतीताई पगारे, साहेबराव मडवाई, रतन बोरनारे, हुसेन शेख, संजय वतकर, महेंद्र काळे, भाऊसाहेब पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, मोहन शेलार, दीपक लोणारी, आमचे नाशिकचे जिल्हाधिकारी, नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या सीईओ, राज्य सरकारचा उपस्थित असणारा सर्व आमचा अधिकारी वर्ग, इंडियन आयडॉलचे पहिल्या 10 मध्ये आलेले आमचे तिघही विजेते, सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, मायातर मित्रांनो, सुरुवातीला काल 1 मे झालेला आहे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन. तसंच उद्याच्या 3 तारखेला अक्षय तृतीया आहे, रमजान ईद आहे. मी तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्याही शुभेच्छा देतो. रमजान ईद मुबारक. तसंच 2 तारखेला आपला गुढीपाडवा सुरू झालेला आहे. गुढीपाडव्याच्या देखील नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महानेत्यांची आपल्याला शिकवण आहे आणि ती परंपरा आपण पुढे चालू ठेवलेली आहे. या महिन्यामध्ये तर एप्रिल महिना जो संपला त्याच्यामध्ये 11 तारखेला महात्मा फुलेंची जयंती होती, 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, नंतर हनुमान जयंती होती, रामनवमी होती, महावीर जयंती होती. अनेकांच्या जयंत्यांच्या मध्ये, महत्वाच्या सणामध्ये, महत्वाच्या उत्सवामध्ये आपण एकमेकाला शुभेच्छा देत असतो, एकमेकाच्या आनंदामध्ये सहभागी होत असतो. या परंपरेला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न आता काही राज्यातले लोक करतायत, हे आपण सगळेजण पाहतो. आजचा दिवस तर माझ्या येवलाकरांच्या दृष्टीने फार महत्वाचा दिवस आहे,
कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संकल्प महाबली शहाजीराजे महाराज साहेब, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ महासाहेब या सर्वांना मी सर्वप्रथम वंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या महामानवांच्या समोर नतमस्तक होतो. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी या निमित्तानं त्रिवार वंदन करतो आणि स्वराज्यासाठी लढलेल्या शहीद झालेल्या हजारो मावळ्यांना देखील मी आज या ठिकाणी वंदन करतो. मला बरेच दिवस भुजबळ साहेब सांगत होते की अजित आपल्याला येवलेला जायचंय. आज सकाळी आम्ही 3 वर्षाचा 2017, 2018, 2019 महामहिम राज्यपाल महोदयांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या काळ्या आईची इमाने इतबारे सेवा केलेल्या माझ्या बहादूर शेतकऱ्यांचा यथोचित सत्कार आपण ठेवलेला होता. आम्ही सगळेजण भुजबळ साहेब, मी, राज्यपाल महोदय, व्हीसीवर स्वतः मुख्यमंत्री दादाजी भुसे, आपले संदीपान भुमरे, बाळासाहेब थोरात, डॉक्टर विश्वजित कदम, आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला हजर होतो. आणि मग त्यालाच जोडून आपण येवल्यामध्ये जावं हे भुजबळ साहेबांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं. आणि इथं आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या परिसरामध्ये आपण इथं जी काही शिवसृष्टी उभी राहू पाहते त्याचं भूमिपूजन केलं. ते आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं जाहीर करतो. मित्रांनो, मी शब्द देतो. मगाशी काहींनी बोलत असताना सांगितलं की अजित उपमुख्यमंत्री पण आहे, अर्थमंत्री पण आहे. मी येवलेकरांच्या साक्षीनं भुजबळ साहेबांना सांगतो, ही शिवसृष्टी पूर्णत्वाला जाईपर्यंत कुठल्याही परिस्थितीत मी निधी कमी पडून देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा युगपुरुष या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले. हे या भूमीचं आणि तुमच्या माझ्यासारख्या भूमिपुत्रांचं भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 18 पगड जातीच्या धर्मांच्या मावळ्यांना त्यांच्यातली ताकदीची जाणीव करून दिली आणि स्वराज्यासाठी लढण्याच्या करता प्रेरणा दिली. शत्रू कितीही बलवान असला तरी त्याला हरवता येतं अशा प्रकारचा एक विश्वास त्या मावळ्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, रयतेचं राज्य, स्वराज्य स्थापन केलं. लोक कल्याणकारी राज्य कसं असावं, जनतेला न्याय कसा द्यावा, आदर्श राज्य कारभार कसा करावा हे शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी दाखवून दिलं. आदरणीय पवार साहेब तर नेहमी सांगतात, तुम्ही पण कित्येक भाषणामध्ये ऐकलं असेल, साहेब सांगतात की पाठीमागच्या काळामध्ये निजामांचं राज्य, आदिलशहांचं राज्य, अशा वेगवेगळ्या प्रकारची नावं घेऊन त्यांचे राज्य. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे भोसले होते, त्यांच्या राज्याला कधी भोसल्यांचं राज्य म्हटलं नाही, रयतेचं राज्य म्हटलं, हिंदवी स्वराज्य म्हटलं. हे आपल्याला विसरता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेला हा संघर्ष महाराष्ट्राचा प्रेरणादायी इतिहास आहे. आणि ह्या इतिहासाचं दर्शन घडवणारा शिवसृष्टीचा प्रकल्प सन्माननीय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातनं, त्यांच्या पुढाकारातनं, त्यांच्या संकल्पनेतनं येवल्याच्या ऐतिहासिक आध्यात्मिक भूमीमध्ये उभा राहतोय. याच्या पाठीमागच्याही काळामध्ये त्यांनी काय काय येवलेकरांना दिलं याची पुन्हा मी पुनरावृत्ती करत नाही. उघड्या डोळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. ज्या दिवसापासून त्यांनी तुमचं लोकप्रतिनिधित्व स्वीकारलं त्या दिवसापासून त्यांनी मागे वळून बघितलं नाही. विकासाची घोडदौड चालू ठेवली. विकासाची गंगा माझ्या येवल्याच्या परिसरामध्ये, नाशिकच्या जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम केलं. आज नाशिक शहरामध्ये मला
ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, ही आपली शिकवण आहे. प्रत्येकाने प्रत्येक जातीचा, धर्माचा, पंथाचा आदर केला पाहिजे. एकमेकाच्या बद्दल शत्रुत्व स्वीकारून काही घडणार नाही, काही तुमच्या माझ्या राज्याचं भलं होणार नाही. या संदर्भात माझ्यासारख्या शिवप्रेमीला, कार्यकर्त्यांना आनंद झालाय. मगाशी आपण त्या ठिकाणी पाहिलं कशा प्रकारे इथलं सगळं आता बदलणार आहे. ह्याच्यातलं पर्यटन वाढणार आहे, इथल्या लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार निर्माण होणार आहे. मोठ्या प्रमाणावर लोक ज्यावेळेस बाहेरचे येतील त्याच्यातून 2 पैसे खर्च करायची त्यांची तयारी असते. याच्यातूनच इथं आर्थिक सुबत्ता अधिक नांदण्याच्या करता मदत होणार आहे. नाशिक येवल्याच्या या भूमीत शिवसृष्टी स्थापन करण्यासाठी सन्माननीय भुजबळ साहेबांनी सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांचे आभार देखील मानतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टीचं भूमिपूजन हे त्या ठिकाणी होत आहे. मगाशी आमच्या दराडे साहेबांनी सांगितलं, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेब आणि आम्ही सगळेजण करतोय. कारण ते केलं पाहिजे. 2 वर्ष कोरोनाची होती, आम्ही रणगाणं गात बसलो नाही. त्याच्यातनं अडचणीमध्ये असणाऱ्या कोरोना बाधित लोकांना बाहेर काढलं, त्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या. त्याच्या संदर्भामध्ये हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या गोष्टी कमी होत्या त्या दिल्या. ऑक्सिजन प्लांट लावले, अँब्युलन्स दिल्या, ज्याची ज्याची गरज होती ते दिलं. कारण पहिल्यांदा माणूस जगवणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य होतं आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं आम्ही हे सगळं केलं. त्याच्यामुळे इतर थोडासा निधी जेवढा द्यायला पाहिजे तेवढं देता आलं नाही, परंतु विकास कामाला खीळ अजिबात आम्ही बसून दिली नाही. ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल. त्याच्यातून आमचे पोलीस असतील, आमचे डॉक्टर्स असतील, आमचा पॅरामेडिकल स्टाफ असेल किंवा नर्सेस असतील, हे पण स्वतःला झोकून देऊन त्या ठिकाणी काम करत होते. आमचे प्रशासनाचे अधिकारी काम करत होते. काही तर दिवस पूर्ण लॉकडाऊन झालं, सगळी दुकानं बंद होती. कुठल्याही प्रकारे लोकांना काही विकत घ्यायचं म्हटलं तर प्रश्न निर्माण झाले होते. परंतु त्याच्यातून राज्याला सावरण्याचं काम आपण त्या ठिकाणी करून दाखवलं. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. ही शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं, साहसाचं, पराक्रमाचं दर्शन घडवेल. मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या त्यागाची ही आपल्याला सगळ्यांना आठवण करून देईल. नव्या पिढीला देशासाठी, समाजासाठी काम करण्याची एक ह्याच्यातून प्रेरणा मिळेल. त्याच्यातनं राज्यकर्त्यांना आदर्श कारभाराची दिशा दाखवण्याचं काम ह्या शिवसृष्टीच्या माध्यमातून होईल. महाराष्ट्राचा, देशाचा विकास कोणत्या मार्गाने केला पाहिजे याचं मार्गदर्शन या शिवसृष्टीच्या निमित्तानं होईल. शिवसृष्टीच्या भूमीच्या निमित्तानं सर्व शिवप्रेमींचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. मित्रांनो, आज काय बघतोय आपण, कशा करता वेगवेगळ्या सभा चाललेल्या का? आत्ताच काही लोकांना भोंगे आठवले, त्याच्याबद्दल काही माहिती आमच्या भुजबळ साहेबांनी दिली. ह्याच्या आधी का नाही यांना काही गोष्टी आठवल्या? आता कुठल्या निवडणुका आहेत का? कशा करता लोकांच्या मनामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम चाललंय का? पवार साहेबांच्या सारख्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका गेले 55 वर्ष पवार साहेब करतायत. त्यांना तुम्ही जातीवादी म्हणता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना मी त्यावेळेस आमदार होतो, भुजबळ साहेब मंत्री होते. रामगिरी बंगल्यावर नागपूरला आम्हाला सगळ्यांना रात्री बोलवलं. साहेबांना आमच्या देखत काही आमदारांनी सांगितलं, साहेब हा निर्णय घेतला तर तुम्हाला सत्ता सोडावी लागेल. साहेबांनी भाषणात सांगितलं, सत्ता सोडावी लागली तरी बेहत्तर. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मी त्या ठिकाणी पुरोगामी विचारांचा चाक उलट फिरू देणार नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तिथं दिलं. सत्तेकरता पवार साहेब कधीच हपापलेले नव्हते. 4 वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते, देशाचे 10 वर्ष कृषी मंत्री होते. माझा शेतकरी जगला पाहिजे, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मला देता आल्या पाहिजे, शेततळी देता आली पाहिजे, राष्ट्रीय फलोत्पादनाची योजना देता आली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका पवार साहेबांनी स्वीकारली. काही वेगळा प्रसंग देशामध्ये घडला तर सर्वांना एकत्र करण्याचं काम पवार साहेबांनी केलं. हा इतिहास तुम्ही मी नाकारू शकत नाही.
यांचं वय जेवढं आहे बोलणाऱ्याचं तेवढं पवार साहेबांचं राजकारणाचं आयुष्य आहे आणि हे काय गप्पा मारताय. मला एक सांगावं, यांना पण काही काळ 95 ते 99 ज्यावेळेस भाजप शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेस यांना काही कामं करता आली असतील ना. कुठलं ह्या जे काही लोकांच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम करतायत त्या व्यक्तीनं कुठला काही साखर कारखाना उभा केलाय, कुठली सूतगिरणी उभी केली, कुठली शिक्षण संस्था काढली, काय काम केलं मला सांगा ना. ठीक आहे बाबा, तुम्ही स्वतः नाही केलं, दुसऱ्यांची संस्था उभी करायला काही मदत केली, कधी शब्द खर्ची केला, काही विजन दाखवलं. अहो साधी विकास सोसायटी काढली नाही पाट्यांनी, दूध सोसायटी नाही, टरबूज खरबूज सोसायटी नाही, कापूस सोसायटी नाही, मजूर सोसायटी नाही. हे सोसायट्या तर त्यांना कळतच नसतील काय सोसायट्या आणि नुसती उचललीची लावली टाळ्याला. अरे माणसांचे संसार उभा करायला डोकं लागतं, अक्कल लागते. धुडगूस घालायला मोडतोड करायला अक्कल लागत नाही. आज मात्र एका वेगळ्या पद्धतीनं या लोकांच्या मनामध्ये आज सगळेजण आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदांनी नांदतोय ना. कुठं अडचण आहे काही त्याच्या संदर्भामध्ये कुणाची वेगळी भूमिका आहे आणि सारखं नाव सांगतात त्या योगीने असं केलं, योगीने तसं केलं, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी. ठीक आहे, त्यांनी केलं असेल. येवलेकरांनो त्याची माहिती घ्या. त्यांनी काही भोंगे बंद केले, परंतु फक्त मशिदीवरचे भोंगे बंद नाही केले, मंदिरावरचे देखील लाऊडस्पीकर तिथं बंद झाले. ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपल्या इथं साईबाबाचं मंदिर शिर्डी किती दूर आहे? 35 किलोमीटर आहे ना. काकड आरती किती वाजता असती? 5 वाजता असती. सुप्रीम कोर्टाने किती वाजता माहीत सुरू करायला सांगितलंय? 6 वाजता सांगितलं. त्याच्या संदर्भामध्ये कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. आपल्या इथं रात्रीचं जागरण गोंधळ किती वाजता असतो? रात्रीच असतो ना. उद्याच्याला फतवा काढायचं म्हटलं तर 10 वाजता बंद करावं लागेल. त्याला कोण जबाबदार आहे? हरिनाम सप्ताह आपल्याकडे काही काही भागामध्ये असतो, रात्रीच असतो ना का दिवसा असतो? वेगवेगळ्या प्रकारच्या कितीतरी कार्यक्रम आता बहुतेक ठिकाणी आपल्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उरूस चालू आहेत, जत्रा चालू आहेत की नाही. आणि त्याच्या संदर्भामध्ये तिथं ग्रामीण भागातल्या लोकांना एक सांस्कृतिक कार्यक्रम, थोडासा विरंगुळा म्हणून काही चांगले कार्यक्रम होतात, रात्रीच होतात ना. पोलीस त्याच्या संदर्भामध्ये जर कायदा सुव्यवस्था चांगली राहत असेल तर उत्सुक त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. जोपर्यंत संमतीनं सर्वांच्या तिथं चाललेलं आहे तोपर्यंत आपण थोडस डोळेझाक करतो की नाही. आणि मग असं असताना कशा करता वातावरण खराब करण्याचं काम चाललेलं आहे. आज डिझेलच्या किमती वाढत आहेत. कालच्या भाषणामध्ये डिझेल बद्दल काही सांगितलं? पेट्रोलच्या किमती वाढत आहेत, गॅस सिलेंडरच्या किमती वाढत आहेत. आम्ही आया बहिणींना गॅस सिलेंडर स्वस्तात मिळावा 1000 कोटी रुपयाचा टॅक्स आम्ही कमी केला, परंतु नंतर वरनं किमती वाढतायतच वाढतायत. माझ्या शेतकऱ्यांचा काही भागातला ऊस अजून जायचा शिल्लक आहे, काही बोलले त्याच्याबद्दल? उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट आहे, काही त्याच्याबद्दल सांगितलं? अहो हे सकाळपासून जसे भुजबळ साहेब, पवार साहेब आम्ही सगळेजण सभा घेत सुटतो, यांची सभा कधी? संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर जरा हवा सुटल्यावर मग बाबाची सभा सुरू होणार. कधी दुपारी 2 वाजताची सभा यांची ऐकली का? कधी कष्ट घेतले? निव्वळ काहीतरी लोकांना बनवण्याचं काम करायचं, लोकांची दिशाभूल करण्याचं काम करायचं, हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला परवडणार नाही. आपलं महाराष्ट्र आहे, ही गोष्ट लक्षात मध्ये ठेवा.
आणि सध्याचं राजकारण मात्र एका विचित्र दिशेने जाताना दिसतंय. याची खंत महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांना त्यांच्या मनामध्ये राजकीय स्वार्थापोटी ही मंडळी समाजामध्ये दरी पाडण्याचं काम जाणीवपूर्वक करताय. त्याचा कुठेतरी विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर ज्यांनी फक्त आपली राजकीय दुकानदारी चालवण्याच्या करता केला, ती मंडळी आज आदरणीय शरदराव पवार साहेबांच्या त्यांना विचारतायत, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाही? अरे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे विचारतायत आम्हाला. त्या मंडळींना मला सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांचं, राजर्षी शाहू महाराजांचं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त शरदराव पवार नावच घेत नाही, तर त्यांच्या विचारावर चालण्याचं काम आदरणीय पवार साहेब करतात. या महामानवांचे विचार समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं, रुजवण्याचं आणि हे विचार घेऊन पुढे जाण्यासाठी समाजाला प्रेरित करण्याचं काम हे आदरणीय पवार साहेब करतायत. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये, रक्तात आहे, श्वासात आहे, ध्यासात आहे. आमच्या नसा नसामध्ये शिवाजी महाराज आहे. आणि कोण तुकडे जिराव आम्हाला विचारतो शिवाजी महाराजांच्या बद्दल? केवळ तोंड देखील नाव घेऊन आपली दुकानदारी चालवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज कधी काहींना समजलेच नाही आणि ते असंच वागत राहिले तर यापुढे देखील त्यांना शिवाजी महाराज समजणार नाही. ही सगळी नौटंकी. भाषण म्हणजे काय? ह्यांची नक्कल कर, त्यांची नक्कल कर, भुजबळ साहेबांची नक्कल कर, माझी नक्कल कर, त्या जयंत पाटलांची नक्कल कर. अरे नकलाकार आहे का भाषण करायला आले? सगळ्यांना सगळं काही बोलता येतं, परंतु काहीतरी बोलत असताना भान ठेवायचं असतं. कधी आमच्याकडनं देखील एखादा शब्द चुकला तर आम्ही माफी मागतो. ही आपली पद्धत आहे. आणि यांनी मात्र सगळं सोडून द्यायचं आणि त्याच्यातनं जे काही चांगलं वातावरण आहे ते वातावरण गढूळ कसं होईल त्या पद्धतीचा प्रयत्न करायचा. ह्या गोष्टीचा विचार माझ्या येवलाकरांनी केला पाहिजे, नाशिककरांनी केला पाहिजे, महाराष्ट्रातल्या जनतेने केला पाहिजे, अशी माझी ह्या शिवसृष्टीच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. मित्रांनो, याच्यातनं तुमच्या माझ्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही. याच्यातून तुमच्या मुलांना, तुमच्या मुलींना नोकरी त्या ठिकाणी मिळणार नाहीये. इथलं वातावरण खराब झालं आणि देशामध्ये तो मेसेज गेला, जगामध्ये मेसेज गेला, तर प्रचंड करोडो रुपयाची गुंतवणूक करण्याच्या करता बाहेरचे लोक आल्याशिवाय आपल्या स्थानिक लोकांना काम मिळत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. गुंतवणूक करणारे बघतात कर्नाटकात काय चाललंय, गुजरातला काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय, उत्तर प्रदेशमध्ये काय चाललंय, बिहारमध्ये काय चाललंय, तामिळनाडूमध्ये काय चाललंय, तेलंगणात काय चाललंय, आंध्रात काय चाललंय. कुठं वातावरण चांगलं आहे, कुठं आपण हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला दोन पैसे त्याच्यातनं कमवता येतील. ते काय फक्त आपल्याला नोकऱ्या लावायला येत नाही, त्यांनाही दोन पैसे कमवायचे. इथंही येवल्याच्या बाजारपेठेमध्ये कुणी दुकान काढलं तर दोन पैसे कमवण्याकरताच दुकान काढतात ना, का लोकांच्या सोयी करता काढतात? मगाशी पैठणीच्या बद्दल सांगण्यात आलं. भुजबळ साहेबांनी लक्ष घालायच्या आधी काय पैठणीची अवस्था होती. आता मात्र कार्यक्रमात पैठणी पैठणी पैठणी, निवडणुकीत पैठणी पैठणी पैठणी. चालतंय की नाही? मग ती विधान परिषदेची निवडणूक असो किंवा नगरपालिकेची निवडणूक असो, आमच्या आया बहिणींना पैठण मिळतील, चला बरं. ज्याच्याकडे आहे तीच देईल ना, ज्या गरीबाकडे नाही ती काय देणार? मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु त्याचा नीटपणे तुम्ही विचार करा. आज पवार साहेब मोठ्या मोठ्या उद्योगपतींना किंवा उद्धव ठाकरे साहेब मोठ्या उद्योगपतींना, आमचे सुभाष देसाई असतील, आमचे भुजबळ साहेब असतील, आम्ही ज्यावेळेस त्यांना रेड कार्पेट टाकतो ते आम्हाला विचारतात, हे राज्य आम्हाला इतक्या इतक्या सवलती देणार आहे, तुम्ही काय सवलती देणार? हे राज्य आम्हाला जमीन इतकी देणार आहे, तुम्ही काय देणार? आता परवा भुजबळ साहेब आपण तिरुपतीचं एक चांगल्या पद्धतीनं मंदिर मला वाटतं नव्या मुंबईमध्ये करतायत, त्याच्याकरता ₹1 नामांतर दराने आम्ही जागा दिली.
परंतु तिथं मोठं मंदिर झालं तर कित्येक भाविक त्या ठिकाणी येतील. आपण साईबाबाला बघतो ना, किती प्रचंड विमानं तिथं उतरतात. त्याच्यातनं तिथली परिस्थिती बदलत चालली की नाही, हे करावं लागतं. लोकांना भडकून प्रश्न सुटत नाहीत बाबांनो, आणि त्याच्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टी अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. देशाची राज्यघटना तयार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. हे काम पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला, एवढं प्रचंड काम तुम्ही इतक्या कमी वेळात कसं पूर्ण केलं? यावेळेस बाबासाहेबांनी एकच उत्तर दिलं, माझ्यासाठी हे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी फार आधीच सोपं करून ठेवलं. त्यांचं सुराज्य मी डोळ्यासमोर ठेवलं आणि त्याप्रमाणे विचार करत गेलो, त्यामुळेच एवढं प्रचंड काम मी सहज पेलू शकलो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे. आणि इथं काय चाललंय, कशा पद्धतीनं चाललंय मित्रांनो? छत्रपती शिवाजी महाराज कधी श्रद्धाळू त्या ठिकाणी होते, पण ते अंधश्रद्धाळू नव्हते. लढाईवर मोहिमेवर जाताना महाराजांनी कधी मूर्त पाहिला नाही. उलट महाराजांनी जास्तीत जास्त मोहिमा अमावस्येच्या रात्री पत्ते केलेले आहेत, मोठे मोठे किल्ले मिळवलेले आहेत, पण पूजापाठ कर्मकांडात ते कधी गुंतले नाही. आणि त्यांच्या रयतेला सुद्धा देखील त्यांनी कधी त्या ठिकाणी गुंतवलं नाही. हा इतिहास आपल्या समोर आहे. आणि त्याच्यामुळं आपण वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांचा आदर केला पाहिजे. मस्जिद असेल, मंदिर असेल, वेगवेगळ्या प्रकारचं चर्च असेल किंवा कुठलंही महत्वाचं श्रद्धेचं स्थान असेल, त्या बाबतीमध्ये आपण तिथं आदरानेच माथा टेकला पाहिजे. त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण अशा प्रकारे लोकांना बनवण्याचं आणि बिघडवण्याचं आणि फसवण्याचं हे काम मात्र कृपा करून कुणी करता कामा नये. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. त्याच्यातच तुमचं माझं भलं आहे. त्याच्यातच महाराष्ट्र देशातलं एक प्रगत राज्य म्हणून ओळखलं जाणार आहे. त्याच्यातनच देशातलं औद्योगिक दृष्ट्या आणि एकंदरीत रोजगार देणारं किंवा शेतीच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारं, दूध व्यवसायामध्ये, कुक्कुट व्यवसायामध्ये पहिल्या क्रमांकावर असणारं, ह्या तुमचा माझ्या राज्याचा नंबर ठेवायचा असेल तर तुम्हाला मला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा ठेवावाच लागेल. त्याच्यामध्ये एकमेकाच्या बद्दल आपण आपलेपणाने वागावंच लागेल. याच पद्धतीनं आपण गेलो तरच पुढची पिढी हिचं भलं होणार आहे. ही आपण खुणगाट मनाशी कायमची बाळगा, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि भुजबळ साहेब, तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा शिवसृष्टीचा कार्यक्रम या परिसरामध्ये आयोजित केलेला आहे. लवकरात लवकर ती शिवसृष्टी पूर्णत्वाला जावी आणि त्याच्यातनं तरुण पिढीला देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय होता, महाराजांनी कशा पद्धतीने दूरची दृष्टी दाखवली, त्यांची प्रेरणा घेऊन आमची पुढची पिढी देखील अतिशय तडफेने स्वतःच्या पायावर उभं राहील अशा प्रकारची खात्री बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.